यंदा चिंचवड विधानसभामध्ये तरी वाजेल किती विश्वास वाटतो आपल्याला? चिंचवड विधानसभेत नक्कीच उतारी एकतर्फी वाजेल. कारण की चिंचवड विधानसभेतला प्रचार आता मला वाटतं शेवटाकडे आलाय आणि लोकांचा चेहरा आणि लोकांमध्ये परिवर्तन म्हणजे लोक आता कुठेतरी या 20 वर्षाच्या सत्ता राजकारणाला कंटाळलेले आहेत आणि एका बाजूला लोकांच्याही लक्षात येते की कुठेतरी भाऊ आमदार आहे, वहिनी आमदार आहे म्हणून लढायला आलेला शेठ आणि दुसरीकडे मी चौथ्यांदा या चिंचवड विधानसभेच्या नागरिकांसमोर जातोय. आणि आज माझ्याबरोबर आदरणीय पवारसाहेब, आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय अरविंदजी केजरीवाल ह्या सगळ्यांची साथ व इतर सगळे घटक पक्ष या सर्वांची साथ आहे. पूर्वी मला अपक्ष लढावं लागलं होतं, पण त्यानंतर त्यावेळेसही त्या विधानसभेतल्या जनतेने खूप मोठ्या प्रमाणावर प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं होतं. आणि आज जेव्हा नागरिकांमध्ये आपण जातो तर त्यांच्या चेहऱ्यावर परिवर्तन दिसतंय, त्यांना देखील बदल हवा आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय. प्रचारासाठी 2 दिवस उरलेले आहे. गावकी बावकीचे समीकरण कसे जुळवले आहे आपण? गावकी बावकीचे समीकरण कसं जुळवलंय हे तुम्हाला 23 तारखेला निकालात कळेल. प्रचारादरम्यान आपल्यावर काही गुन्हा दाखल करण्याचे घडामोडी घडल्या, त्याबाबत काय म्हणणार? साधिक आहे, राजकारणात सुरुवातीपासून त्यांना असं अपेक्षित होतं की कदाचित मी समोर नसेल आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरायला गेलो होतो त्या दिवशी चिडून अशा काही घटना किंवा फॉर्म भरायला किंवा नागरिकांचा मला जो होणारा प्रतिसाद मिळणारा प्रतिसाद होता तो पाहून निश्चितच अशा प्रकारच्या कुरघोड्या त्यांच्याकडनं अपेक्षित संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून राज्य सगळीकडे जनतेला आहेतच. जनतेला आपण काय आवाहन करणार 2 दिवस उरले? जनतेला मी एकच आवाहन करेल की तुम्ही बदल आणि परिवर्तन या परिवर्तनाला मत द्या, बदलाला मत द्या आणि आपल्याला कुठेतरी या चिंचवड विधानसभेचा चेहरामोहरा बदलायचा आहे. खूप मूलभूत सुविधा आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, टँकर मुक्त ही नगरी आपल्याला करायची. दुसऱ्या बाजूला आपल्याला ट्रॅफिकमधनं कायमस्वरूपी सोडवणूक करायची. तिसऱ्या बाजूला जी प्राधिकरण बाधित घरं आहेत, जी PMRD कडनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली गेली, त्यांची मालकी त्या लोकांना द्यायची. कुठेतरी ब्ल्यू लाईनचे प्रश्न आहेत. चिंचवडगाव सारख्या ठिकाणी आत्ता मी त्या ठिकाणावरून आलो, त्या ठिकाणी ब्ल्यू लाईनमध्ये जुन्या सोसायट्या आहेत 40-40 वर्षापूर्वीच्या, पण त्यांची रिडेव्हलपमेंट थांबलेली आहे. म्हणजे अशी खूप नागरिकांशी निगडीत छोटे छोटे प्रश्न आहेत. कुठेतरी हे प्रत्येक प्रश्न घेऊन त्या प्रत्येकाची सोडवणूक आपल्याला करावी लागेल. स्मार्ट सिटीचे भरपूर कामं रखडली किंवा स्मार्ट सिटी फक्त कागदोपत्री झाला आहे, याबद्दल आपले काय? नाही, स्मार्ट सिटी हाच खरं चुनावी जुमला आहे. पिंपरी चिंचवड शहरात फक्त पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव ही 2च गावं स्मार्ट सिटीत होती आणि त्या ठिकाणची परिस्थिती आपण पाहतोय. त्या ठिकाणी मला असं वाटतं भ्रष्टाचाराचं पुरण झालंय. जर भ्रष्टाचार नसता तर आज आपल्याला त्या ठिकाणी 45 कोटीचा रोड करावा लागला नसता. एका बाजूला तुम्ही सांगता स्मार्ट सिटी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कुठेतरी लोकांना वेड्यात काढण्याचं काम करता की पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीत. पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीत नाही. ती कधी आली जेव्हा नवी मुंबई म्हणली की आम्हाला तुमची स्मार्ट सिटी नको, त्यात बरीचशी बंधनं होती. त्यानंतर कुठेतरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा शेवटचा 10वा नंबर लागला. एका बाजूला तुम्ही JNUMची कामं पाहिली असतील, भारतातल्या प्रत्येक महानगरपालिकांना त्यांनी पाहिजे तेवढा फंड दिला. त्या काळात मी देखील या परिसरात काम केलं 7 ते 12. परंतु ह्यांनी संपूर्ण भारतात 10 शहरं निवडली, त्यातही एखादा वार्ड एखादा प्रभाग कुठेतरी, आणि तेही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. त्यांना धर्मदाय संस्था पण करता आली असती किंवा महापालिकेच्या अंतर्गत एखादा विभाग देखील निर्माण करता आला असता, परंतु यांनी त्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. कुठेतरी स्मार्ट सिटी ही भ्रष्टाचाराचं कुरण असल्याचं मला वाटतं काळाने सिद्ध केलं.